पुणे महापालिका आणि पिंपरी चिंचवड महापालिकांमध्ये निवडून आलेले जे नगरसेवक आहेत त्यांनी जो जात पडताळणीचा दाखला जो सबमिट केला होता त्याच्यावरती ॲडव्होकेट मृणाल ढोले पाटील यांनी ऑब्जेक्शन घेतलं होतं. मात्र या ऑब्जेक्शनना डावलून त्याची प्रक्रिया जी आहे ती पूर्ण म्हणजे एक प्रक्रिया जी आहे ती सुरू करण्यात आली आहे. त्याचं नेमकं सविस्तर काय प्रकाराने आपण त्यांच्याकडून पडताळणीची प्रक्रिया आहे ती सुरू ठेवण्यात आली. नाही, याच्यामध्ये असं आहे की नुकत्याच झालेल्या पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकामध्ये जे ओबीसीच्या कोट्यातनं नगरसेवक निवडून आलेले आणि ज्यांचा आमचा दावा आहे की ते खोटे ओबीसीचे आहेत, यांच्या विरुद्ध आम्ही जिल्हा जात पडताळणी समिती पुणे यांच्याकडे रितसर तक्रार केली होती. जसे निवडणूक झाली आम्ही 8 दिवसाच्या त्यांच्याकडे तक्रार केली होती, पण त्या तक्रारीचं आम्हाला काही उत्तर आलं नाही. तर त्याचा जाब विचारण्यासाठी जेव्हा आम्ही जात पडताळणी समिती यांच्या अध्यक्षांकडे गेलो त्यावेळेस आमच्या अचानक लक्षात आलं की त्यांनी सुनावणी आमची तक्रार असताना देखील सुनावण्या परस्पर सुरू केलेल्या आहे. हे कायद्याला धरून नाही, किंबहुना हे जे नैसर्गिक न्यायाच्या तत्वाच्या पूर्णतः विरोधात आहे. हे अतिशय बेकायदेशीर काम या समितीकडनं चाललं होतं. तर आम्ही त्यांना जेव्हा जाब विचारला आणि आम्हाला का तुम्ही याच्यात पार्टी केलं नाही, जेव्हा असं वारंवार आम्ही विचारलं कुठल्या कायद्याचा आधार तुम्ही घेतला, हे सगळं ज्यावेळेस विचारलं तेव्हा त्यांनी चुकून झालं वगैरे असे चातुर्मात्र उत्तर दिलं. हे अतिशय चुकीचं आहे. तर आम्ही त्याच्या संदर्भात मग आम्ही नंतर विचारविनिमय केला आणि मग आज समाज कल्याणचे जे आयुक्त आहेत यांच्याकडे आम्ही रितसर अर्ज केला की ही जी कमिटी आहे यांनी हेतुपुरस्पर असं केलेलं आहे, कदाचित याच्यामध्ये भ्रष्टाचार असण्याची शक्यता आहे. फ्री आणि तुम्ही ही समिती बरखास्त करा, त्यांचे जे अधिकारी आहेत त्यांची चौकशी लावा, त्यांना सस्पेंड करा आणि आता नव्याने समिती गठीत करून जे पुढची जी जात पडताळणीची प्रकरण आहेत ती या नव्या समिती मार्फत करून घ्या, अशी मागणी आज आम्ही समाज कल्याण मंत्री आणि समाज कल्याण सचिव यांच्याकडे केलेली आहे. मुळात असं आहे की ज्या समितीने आम्हाला पूर्णपणे टाळण्याचं काम केलं होतं, आज आमचा त्यांच्यावर विश्वास राहिलेला नाही. त्यांचं कृत्य असं आहे आणि आम्हाला ज्या पद्धतीने ते म्हणतात की चुकून झालं, याचं आम्हाला असं वाटतं की ते आता सक्षम नाहीयेत या सगळ्या सुनावणी घेण्यासाठी. त्यामुळे त्यांच्याकडे ही प्रकरणं होऊ नयेत आणि यांच्याकडे फ्री आणि फेअर ट्रायल होणार नाही आणि जे वंचित घटक आहेत त्यांना कुठेतरी न्याय भेटणार नाही. त्यामुळे ही समिती तात्काळ बरखास्त करा अशी आमची सरकारकडे मागणी. असे किती एकूण नगरसेवक आहेत आणि ते सगळे निवडून आलेत का बरं? नाही, याच्यामध्ये असं आहे की जे खोटे नगरसेवक पुणे पिंपरी चिंचवडमध्ये खोटे ओबीसीचे दाखले घेऊन निवडून आलेले असे जवळजवळ 52 नगरसेवक आहेत. पैकी असं आहे की 27 जणांकडं व्हॅलिडिटी नाहीये आणि 25 जणांकडे व्हॅलिडिटी आहे. तर त्यांच्याकडे व्हॅलिडिटी आहे, त्यांचं जरा वेगळी प्रोसिजर आहे, त्यांची प्रक्रिया वेगळी आहे. हायकोर्टमध्ये आम्हाला जावं लागेल, तर त्या प्रक्रियेबद्दल आम्ही करतोय अभ्यास. पण या संदर्भात जे 27 जण आहेत की ज्यांच्याकडे जात पडताळणी आज नाहीये आणि 6 महिन्याच्या आत जात पडताळणी देणं बंधनकारक आहे, जर ती दिली नाही तर त्यांचं पद जाऊ शकतं. अशा पद्धतीचं हे असताना देखील, इतकी गंभीर बाब असताना देखील नगरसेवक आणि निवडून आलेले राजकीय प्रतिनिधींचा असा सेन्सिटिव्ह विषय असताना देखील इतका हलगर्जीपणा केला जातो या समितीकडनं, जी अर्धन्यायिक समिती आहे, जिथं डेप्युटी कलेक्टर सारखी ऍडिशनल कलेक्टर सारखी व्यक्ती अध्यक्ष असती, अशाकडनं जर ही चूक होत असेल तर आमचं म्हणणे हेतू पुरस्पर केलेलं आहे. याच्यामध्ये निश्चित आम्हाला एक शंका घ्यायला वाव आहे की यांचं कामकाज पारदर्शक नाही. आमचा या समितीवर विश्वास नाही. सरकारला आम्ही या संदर्भात तक्रार केलेली आहे. सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा. जर सरकारने या संदर्भात नवीन लवकरात लवकर निर्णय घेतला नाही तर आम्हाला कोर्टाची पायरी चढावी लागेल. पण आम्हाला या समिती समोर आज जायचं नाही. आमचा त्यांच्यावर आज विश्वास उरलेला नाही. असं शक्य आहे का, म्हणजे एखादा निर्णय जर घ्यायचा असेल पुढची की त्यांनी आता मला सांगितलेलं, जेव्हा आम्ही खूप भांडलो त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला असं सांगितलं की ठीक आहे तुम्हाला आम्ही आता इंटरव्ह्यू करून घेतो. त्यांनी मला त्याच दिवशी नोटीस, म्हणजे कालच नोटीस लगेच काढली. आम्ही जेव्हा गेलो तर त्यांनी आम्हाला हातात नोटीस दिली की ठीक आहे आम्ही तुम्हाला नोटीस देतो, तुम्ही आता आमच्यामध्ये इंटरव्ह्यू व्हा. तर आमचे जे काही ऑब्जेक्शन आहेत त्याच्यामध्ये प्रॉपर सुनावणी होईल. समोरचे जे वादी आहेत ते त्यांचा पक्ष मांडतील, आम्ही प्रतिवादी म्हणून आम्ही आमचा पक्ष मांडू आणि त्याच्यानंतर समिती घ्यायचा तो निर्णय घेईल. पण ज्या पद्धतीने समितीचं कामकाज आहे हे अपारदर्शकपणे आहे आणि हे कुठेतरी हेतुपुरस्पर वेगळ्या पद्धतीने चाललेलं आहे. आमचा या समितीवर विश्वास नाहीये. त्यांचं कामकाज असं आम्हाला दिसतंय की ते सक्षम याच्यात नाहीयेत. कुठंतरी यांचं इंटेन्शन काहीतरी चुकीचं आहे असं आम्हाला दिसतंय. त्यामुळे या समितीवर आमचा भरोसा नाही.
ह्या समितीला बरखास्त करावं, यांनी असं का केलं याची चौकशी करावी अशी मागणी आम्ही सरकारकडे केलेली आहे. आणि याच्यानंतर नवीन समिती गटात त्यांनी सुनावणी घेऊन त्यांनी त्यांची कायदेशीर प्रक्रिया पार पाडावी, आमचं काही ऑब्जेक्शन नाहीये. नक्कीच आपण बघू शकतो की नगरसेवकांच्या जात पडताळणीवर निर्णय घेतलाय, ती समितीच बरखास्त करून त्या समितीची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी मृणाल ढोले पाटील यांनी केली. शिवानी लकडे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र, पुणे.